कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। यंदा मान्सूनने कोकणात अपेक्षेपेक्षा उशिराने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसाअभावी भात लावणीची कामे रखडली होती आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने संपूर्ण चित्रच बदलून टाकले। पावसाने अनुकूल वातावरण बनवले असताच कोकणातील शेतशिवार पुन्हा एकदा गजबजून गेले असून भात लावणीच्या कामांना वेग आलाय। हिरव्यागार डोंगर रांगा, रिमझिम पावसाच्या सरी, चिखलानं भरलेली शेतं आणि त्यामध्ये रांगेत उभ्या राहून पारंपरिक गाण्यांच्या सुरात भाताची रोपं लावणाऱ्या महिला, हे मनमोहक दृश्य कोकणच्या समृद्ध कृषी संस्कृतीची साक्ष देत आहे। आधुनिकतेच्या युगातही कोकणातील शेतकरी आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीला जपत असल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळत आहे। एकीकडे शेतकरी मशागतीत आणि भात लावणीत व्यस्त असताना दुसरीकडे चिमुकलीत चिखलात मनसोक्त खेळत खेकडे पकडण्याचा आनंद लुटत असताना पाहायला मिळतात। शेती, निसर्ग, लोकपरंपरा आणि बालपणाचा निरागस आनंद यांचा सुंदर संगम सध्या कोकणातील भात शिवारात अनुभवायला मिळत आहे। उशिरा का होईना पण मान्सूनने दिलेल्या दिलाशामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला असून भात लावणीच्या देखण्या दृश्यांनी संपूर्ण कोकण हिरवाईच्या उत्सवात न्हावून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तुई तुई रथ झाले रामाचे, मी अर्जुनाचे, तुई तुई रथ झाले रामाचे, मी अर्जुनाचे, त्या रथामध्ये कोण देवी वैसली, त्या रथामध्ये कोण देवी पकडलेस शेतामध्ये? हा आवडतं? हा किती पकडलेस? खड्ड्यामधून आम्ही काढतो। हा, भीती नाही वाटत? नाही, काय असू दे, आम्ही काय साप पण पकडू, खेकडी काय आमच्यासाठी इझी आहे।